शेतकरी मंडळी नमस्कार. कांदा व लसूण पिकासंबंधातील काही महत्त्वाच्या घडामोडी, बातम्या तसेच शेतीविषयक माहिती घेऊन येणाऱ्या आपल्या लाडक्या कांदा व लसूण समाचारच्या या 23व्या अंकामध्ये मी डॉक्टर राजीव काळे, वरिष्ठ शास्त्रज्ञ कृषी विस्तार, कांदा व लसूण संशोधन संचालनालयाच्या वतीने आपणा सर्वांचं स्वागत करतो. चला तर मग या अंकाची सुरुवात करूया या महिन्यातील कृषी सल्ल्याने आणि जाणून घेऊया रब्बी कांदा काढणीबद्दल. रब्बी हंगामात कांद्याचे पीक 110 ते 120 दिवसात तयार होते. जर तुमचे कांद्याचे पीक 90 दिवसांच्या अवस्थेदरम्यान असेल तर कांदा वाढीच्या व पक्वतेच्या अंतिम टप्प्यावर आहे असे समजावे. या टप्प्यात योग्य काळजी घेतल्यास उत्पादनाची गुणवत्ता, साठवण क्षमता आणि उत्पादन देखील वाढू शकते. कांद्याचे कंद वाढीच्या व पक्वतेच्या अवस्थेत असताना अतिरिक्त ओलावा राहिल्यास कंद कुजणे, जीवाणूजन्य कूज, बुरशीजन्य रोगांचा धोका वाढतो. या टप्प्यावर पाणी व्यवस्थापन योग्य रीतीने करणे आवश्यक आहे. मातीमध्ये पुरेशी आर्द्रता असल्यास अतिरिक्त सिंचन टाळावे. शेवटचे सिंचन काढणीच्या 20 दिवस अगोदर करावे. त्यामुळे कंद व्यवस्थित विकसित होतात आणि साठवण क्षमता देखील वाढते. अत्याधिक सिंचन केल्यास कंदामध्ये पाणी साचते, यामुळे साठवणुकीदरम्यान कांदे लवकर खराब होण्याची शक्यता असते. कांदा पिकाच्या पक्वतेच्या अवस्थेमध्ये अधिक खतांची गरज नसते, कारण कंद पक्वतेच्या प्रक्रियेत असतो. अतिरिक्त नत्र खत दिल्यास पाने हिरवी राहतात, ज्यामुळे फळ पक्वतेला उशीर होतो आणि साठवण क्षमतेवरती देखील परिणाम होतो. कांदा साठवणुकीदरम्यान बुरशीजन्य रोगांचा धोका असतो. त्यासाठी बऱ्याचदा शेतात असलेली बुरशी साठवणुकीच्या गृहामध्ये स्थलांतरित होते. त्यामुळे काढणीच्या अगोदर 15 दिवस आधी कार्बेंडेझिम या बुरशीनाशकाची 1 ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात फवारणी केल्यास साठवणुकीदरम्यान होणारे बुरशीजन्य रोगांपासून होणारे नुकसान हे कमी करता येऊ शकते. जेव्हा 70% अधिक झाडांची माना पडतात व पाने सुकायला लागतात, तेव्हा समजावे की आपले पीक हे काढणीस तयार झालेले आहे. कांदे पूर्णपणे परिपक्व झाल्यानंतर व त्याची पाती सुकलेल्या दिसल्यानंतर त्याची काढणी करावी. कांदे हाताने काढावेत, जेणेकरून त्यांना कोणतीही इजा होणार नाही. काढणीनंतर कांद्यांना शेतातच ओळीने अशा प्रकारे ठेवावी की एका कांद्यावरती दुसऱ्या कांद्याची पात पडेल, जेणेकरून थेट सूर्यप्रकाश त्या कांद्यावरती पडणार नाही व त्यामुळे कांद्याचे नुकसान होणार नाही व चांगला रंग देखील तयार होईल. नंतर 3 ते 4 दिवसांनी कांद्याची मान सुमारे 2 ते 3 सेंटीमीटर लांबीने कापून हे कांदे सावलीत व हवेशीर ठिकाणी 10 ते 12 दिवस 2 ते 3 फूट उंच आरण लावून वाळवावेत. यामुळे कांद्याच्या वरील पापुद्र्यातील आर्द्रता कमी होऊन उत्तम रंग तसेच साठवण क्षमता देखील वाढते. आजच्या सविस्तर चर्चेमध्ये जाणून घेणार आहोत लसूण काढणी पश्चात व्यवस्थापन या विषयावरती डॉक्टर संकेत मोरे यांच्याकडून. शेतकरी बंधूंनो नमस्कार. माझं नाव डॉक्टर संकेत मोरे. मी राजगुरुनगर येथील कांदा व लसूण संशोधन संचालनालय येथे शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहे. आपण बघू शकता हा लसणाचा प्लॉट आहे. बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या लसणाशी निगडीत अशा बऱ्याचशा समस्या असतात किंवा प्रश्न असतात. तर त्यातले काही प्रश्न आपण त्याबद्दल आज बोलणार आहोत. त्यापैकी एक म्हणजे की व्हरायटी, की लसणाच्या चांगल्या व्हरायटी कुठल्या आहेत. तर बंधूंनो हे बघा, माझ्या उजव्या हातात आहे ही भीमा पर्पल आणि इकडे डाव्या हातात आहे ती भीमा ओमकार. ह्या दोघांमधला मुख्य फरक म्हणजे जी पर्पल जी आहे, नावातच त्याच्या पर्पल आहे म्हणजे जांभळा रंग. तर याच्या सालीवरती जो आहे तो जांभळा रंग असतो. आतमध्ये जी पाकळी असते, पाकळीच्या सालीवरतीही जांभळा रंग असतो. आणि ज्या आपल्या देशी व्हरायटी आहेत, त्या देशी व्हरायटीमधनं आम्ही चांगली अशी व्हरायटी ही विकसित केलेली आहे. आणि भीमा ओमकारी जी आहे हिचं वैशिष्ट्य असं की संपूर्ण पांढऱ्या रंगाची पाकळी, वरची सालही पांढऱ्या रंगाची आणि आतली पाकळीसुद्धा ही पांढऱ्या रंगाची असते. तर अशा या 2 मुख्य व्हरायटी ज्या आहेत ह्या आमच्या संचालनाद्वारे विकसित करण्यात आलेल्या आहेत. तर दुसरा प्रश्न असतो की सर याची हार्वेस्टिंग कधी करावी, हा एक प्रश्न असतो. तर बघा, लसणाचा जो कालावधी आहे तो कांद्यापेक्षा थोडा जास्त आहे. आणि नक्कीच वातावरण, तुमचं शेत कुठल्या ठिकाणी आहे, कुठल्या राज्यात आहे,
या गोष्टींवरती ही गोष्ट अवलंबून असते. तर लसणाला साधारणतः बघा लागवडीनंतर 130 ते 135 दिवसाचा कालावधी लागतो. हा जो प्लॉट आहे याची लागवड 25 ऑक्टोबर ह्या तारखेला झाली होती आणि आज 5 मार्च ही तारीख आहे. तर आज बरोबर याला 130 ते 132 दिवस इथे झालेले आहेत. आणि बघा याचे जे पानं आहेत ही पानं सुकलेली आहेत आणि याची ही अगदी योग्य अशी याची स्थिती आहे याला हार्वेस्ट करण्याची. कारण की पानातला जो रस आहे तो आता कंदांकडे गेलेला आहे. कंदांची योग्य ती वाढ झालेली आहे आणि अशा प्रकारे तुम्ही हार्वेस्टिंग लसणाची करू शकता. तर पुढचा प्रश्न येतो की याची लागवड कशी करायची. तर लसणाची लागवड ही एक एक पाकळी काढून आपल्याला काढावी लागते आणि ती एक एक पाकळी आपल्याला रोपावी लागते. मॅन्युअली पण करता येते मजुरांद्वारे किंवा आजकाल भरपूर मशीन उपलब्ध आहेत बाजारामध्ये. तर आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायचं आहे की 1 सेंटीमीटरपेक्षा मोठी पाकळी घेणं अत्यंत गरजेचं आहे. पाकळी जेवढी मोठी असेल तेवढं उत्पन्न तुमचं जास्त येईल. म्हणून ग्रेडिंगचं अत्यंत जास्त महत्त्व आहे लसणामध्ये. तुम्ही जेव्हा तुमची हार्वेस्टिंग करतात तेव्हा पुढच्या सीझनसाठी जेव्हा तुम्ही तुमचं लागवडीसाठी जे बियाणं तुम्ही ठेवणार आहात त्याचं ग्रेडिंग करणं गरजेचं आहे. मोठं ए साईजचे जे बल्ब आहेत त्याला वेगळं ठेवणं गरजेचं आहे आणि तेच ए साईजचे बल्ब तुम्हाला पुढच्या सीझनसाठी लागवडीसाठी वापरायचे आहेत. आता पुढचा एक प्रश्न महत्त्वाचा शेतकऱ्यांचा असतो की सर लसणामध्ये तण व्यवस्थापन कसं करायचं. तर बघा तण व्यवस्थापनामध्ये खूप सारे वैज्ञानिक निकष आहेत ते पाळणं अत्यंत गरजेचं आहे. सगळ्यात पहिला निकष म्हणजे की जे काही हर्बिसाईड किंवा तणनाशकं हे कांद्यामध्ये वापरतात ते आपल्याला लसणामध्ये वापरता येऊ शकतात. ही सगळ्यात पहिली मुख्य गोष्ट. दुसरं की आग्रहाचा अशी विनंती आहे की जे सिलेक्टिव्ह म्हणजे कांदा किंवा लसणासाठी जे अधिकृत जे तणनाशकं आहेत तेच तुम्ही वापरा. त्यामध्ये कुठले तर प्री इमर्जन्स म्हणजे लागवडीपूर्वीचं जे तणनाशक आहे ते म्हणजे एक तर गोल ऑक्झिफ्लुरोफेन आहे किंवा पेंडेमिथिलिन ज्याला स्टॉम पण म्हटलं जातं. तर स्टॉम हे जे तणनाशक आहे हे अंतर्प्रवाही आहे. सिस्टेमिक हर्बिसाईड म्हणतो की जे पानांवरती पडल्यावरती पानं त्याला शोषतात आणि ते केमिकल आतमध्ये जाऊन आतमधून तणांवरती अटॅक करतं. तर गोल हे जे आहे कॉन्टॅक्ट हर्बिसाईड आहे. म्हणजे जिथे ज्या तणांवरती गोल पडेल तिथे ते अटॅक करेल आणि त्या तणाला ते मारेल. तर असे 2 मुख्य लागवडीपूर्वीचे हे तणनाशकं आहेत किंवा उगवणीपूर्वीचे तणनाशकं आहेत. उगवणीनंतरचे जे तणनाशकं आहेत त्यात जवळजवळ 7 केमिकलचा समावेश होतो. त्यामध्ये आता बाजारामध्ये बरेचसे असे केमिकल आले आहेत की ज्याच्यामध्ये प्री आणि पोस्ट इमर्जन्स कंपनीने एकत्र केलेले आहेत. त्यामध्ये प्रोपॅक्विझाफॉप अधिक ऑक्झिफ्लुरोफेन हे एक चांगलं उत्पादन आहे. क्विझाल्फॉप इथिल अधिक ऑक्झिफ्लुरोफेन हे एक दुसरं चांगलं प्रॉडक्ट आहे. किंवा क्लॉडिनोफॉप प्रोपॅग्रिल अधिक ऑक्झिफ्लुरोफेन. अशा प्रकारे हे जे 3 कंपनीने अगोदरच मिक्स केलेले असे तणनाशकं आहेत जे आपण आपल्या लसणाच्या शेतीमध्ये वापरू शकतो आणि ज्याचा वापर करून आपण अत्यंत प्रभावी असं तण व्यवस्थापन करू शकतो. कारण की तण व्यवस्थापन नाही केलं तर आपलं जवळजवळ 40 ते 50% उत्पादन हे कमी होणार आहे. म्हणून तणनाशकाचा योग्य तो वापर करून योग्य त्या तणनाशकाचा वापर करून आपण प्रभावीपणे तण व्यवस्थापनाचा इथे नियोजन करू शकतो. जसं मी ग्रेडिंगबद्दल बोललो होतो की ग्रेडिंग हा कांदा आणि लसूण शेतीतला अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. कारण की ग्रेडिंगनुसारच आपल्याला भाव चांगला मिळतो. साईज मोठी असेल तर भाव जास्त मिळतो. म्हणून ग्रेडिंग करणं हे अत्यंत गरजेचं आहे. तर कांद्याप्रमाणेच लसणामध्ये पण ग्रेडिंग हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. शेतकरी बंधूंनो, आज हा प्लॉट इथं हार्वेस्टिंग झालेली आहे. 130 ते 132 दिवस जुना असा हा प्लॉट आहे आणि ह्या प्रकारे बघा की येथे आपण ए ग्रेडचे जे बल्ब आहेत ते आपण इथे वेगळे काढत आहोत. कारण की हे बल्ब आपल्याला पुढच्या सीझनमध्ये प्लांटिंग मटेरियल किंवा बियाणं म्हणून वापरायचं आहे. तर जसं मी म्हणालो की जेवढी मोठी पाकळी असेल तुमचं हे जे लसणाचं जे रोप आहे ते खूप मोठं येणार आहे. त्याला चांगली जाडी मिळणार आहे. म्हणून लसणामध्ये ग्रेडिंग करणं अत्यंत गरजेचं आहे. ए ग्रेड बल्ब हाच तुम्ही पुढच्या सीझनसाठी तुम्ही बियाणं म्हणून वापरलं तर तुमचं उत्पन्न हे खूप जास्त येईल आणि तुम्हाला लसणाची शेती ही अत्यंत अशा पूरक प्रकारे तुम्हाला परवडू शकते. म्हणून ग्रेडिंग अशा प्रकारे करू शकतात. हे बघा इथे अशा प्रकारे त्याची जी वेणी आहे लसणाची वेणी ही अशा प्रकारे बांधलेली आहे. तर ही स्टोरेज करायला पण खूप सोपी जाते.
आणि अशा प्रकारे जर का तुम्ही ग्रेडिंग केलं आणि त्याला स्टोरेज केलं तर लसूण हा नक्कीच 7 ते 8 महिने तुमचा टिकू शकतो आणि तुम्ही सुधारित जातींचा जर का वापर तुमच्या शेतीमध्ये केला तर आपसुकच तुमचं स्टोरेज पण वाढणार आहे, तुमचं उत्पन्न पण वाढणार आहे. पण शेती करताना, लसणाची शेती करताना ग्रेडिंग नक्की करा. अशा प्रकारे तुम्ही त्यांना स्टोरेज करू शकता आणि ग्रेडिंग करून अशा प्रकारे वेळी बांधू शकता आणि लसणाची शेती तुम्ही नक्कीच तुम्हाला ती फायदाकारक आहे. धन्यवाद. शेतकरी मंडळी, आता पाहूयात संस्थेच्या काही महत्त्वाच्या घडामोडी. संस्थेमध्ये ॲग्री बिझनेस इन्क्युबेशन सेंटरच्या माध्यमातून स्टार्टअप्स आणि नवउद्योजकांसाठी 6 ते 27 मार्च दरम्यान 21 दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. 17 ते 21 मार्च 2025 दरम्यान तालुका कृषी अधिकारी अगलपूर, ओडिसा यांच्या सहकार्याने कांदा आणि लसणाच्या सुधारित उत्पादन तंत्रज्ञानावरती प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. तसेच महाराष्ट्रातील प्रगतशील शेतकऱ्यांच्या शेतांना भेटी देऊन त्या ओडिसातील शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची सखोल माहिती देण्यात आली. 24 आणि 25 मार्च या 2 दिवशी ITC मिशन सुनेरा कल तसेच डेव्हलपमेंट सपोर्ट सेंटर नारायणगाव यांच्या सहकार्याने पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 2 प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आले, ज्यामध्ये शेतकरी मित्रांना कांदा उत्पादन तंत्रज्ञानाविषयी मार्गदर्शन करण्यात आले. दिनांक 17 मार्च 2025 रोजी कांदा आणि लसूण संशोधन संचालनालय तसेच इंडियन सोसायटी ऑफ एलियम्स यांच्या संयुक्त विद्यमाने ओनियन हायब्रिड्स ब्रीडिंग अँड मॉलिक्युलर अप्रोचेस या विषयावरती चर्चासत्र आयोजित करण्यात आले. या चर्चासत्राच्या वेळी संस्थेचे संचालक डॉक्टर विजय महाजन तसेच इंडियन सोसायटी ऑफ एलियम्सचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर KE लवांडे तसेच अन्य शास्त्रज्ञ आणि ब्रीडर्स यांनी सहभाग नोंदवला. या सत्रात कांद्याच्या हायब्रिड विकासावरती तसेच आधुनिक संशोधनावरती सखोल चर्चा करण्यात आली. शेतकरी मित्रांनो, आता वेळ झालेली आहे शेतकऱ्यांचे प्रश्न आणि आमच्या उत्तराची. महाराष्ट्रातील जामखेड तालुक्यातील शेतकरी श्री शिवाजी बापू सोनवणे यांनी व्हॉट्सअपद्वारे प्रश्न विचारला होता की रब्बी हंगामातील कांदा काढणीच्या किती दिवस आधी पाणी देणे थांबवणे गरजेचे आहे. यासाठी आधीच सांगितल्याप्रमाणे रब्बी हंगामातील कांदा काढणीपूर्वी साधारणपणे 20 दिवस आधी सिंचन थांबवावे. यामुळे कंद व्यवस्थित पक्व होतात, त्यांच्या साली सुकतात आणि साठवणुकीत योग्य रीतीने साठवल्या जातात. काढणीनंतर अतिरिक्त ओलसरपणा राहिल्यास कांदा लवकर खराब होतो आणि साठवणुकीत बुरशी आणि कूज यासारख्या रोगांची येण्याची शक्यता असते. त्यामुळे हवामान व जमिनीतील आर्द्रता पाहून योग्य वेळी सिंचन थांबवणे गरजेचे आहे. कांदा काढणीच्या अगोदर सिंचन थांबवल्याबरोबरच 15 दिवस आधी कार्बेंडाझिम या बुरशीनाशकाची 1 ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात फवारणी केल्यास साठवणूक क्षमतेस फायदा होतो आणि कंद देखील सुरक्षित राहतात. शेतकरी बंधू भगिनींनो, कांदा व लसूण पिकाशी निगडीत समस्या सोडवण्यासाठी आपण संस्थेच्या व्हॉट्सअप किंवा फोनवरही संपर्क करू शकता. त्यासाठी संस्थेचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8459715576. संस्थेच्या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. या अंकामध्ये येथेच थांबूया. पुन्हा भेटूयात पुढील अंकात नवीन तंत्रज्ञान, नवीन घडामोडी तसेच तुमच्या समस्यांचे समाधान घेऊन. तोपर्यंत नमस्कार. जय किसान, जय विज्ञान.